नमस्कार मंडळी, मी पूजा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पुरणपोळी आणि कटाची आमटी. मस्त असा पुरणपोळीचा बेत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्कीच विसरू नका. तरी ते बघा, छोटासा गुंड्या बाबांसोबत स्टडी करतोय. तर तो बाबांसोबत बिझी आहे, तोपर्यंत आम्ही स्वयंपाकाची तयारी स्टार्ट केली. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, हरभरा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, पातेल्यामध्ये सोडायची. त्याच्यामध्ये जेवढी डाळ घेतली त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं, हळद टाकायची आणि ती शिजवून घ्यायची. तोपर्यंत मी तुम्हाला शॉर्ट मध्ये कटाचे आमटे कसे करत सांगते. आलं नाही, सॉरी, लसूण आणि खोबरं टेचून घ्यायचं ते आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून तेलात मस्तपैकी त्याला फोडणी द्यायची. त्याच्यानंतर एक सिंपलचा मसाला, ते म्हणजे खोबरं, कांदा आणि कोथिंबीर गॅसवरती भाजून घ्यायची, मिक्सरला फिरवून घ्यायची आणि ते बारीक वाटून काय करायचं, आपल्याला ह्या तेलामध्ये सोडून द्यायचंय. आणि मग तेल सुटेपर्यंत हे परतून त्याच्यामध्ये फक्त घरचा मसाला, लाल तिखट टाकायचं. आणि हे जे पाणी आपण ओततो ना, हे डाळीचं पाणी जे आपण पुरणासाठी शिजायला घातली होती, तर तेच पाणी आपल्याला कटाची आमटी करताना वापरायला लागतं. तर असं ते सगळं पाणी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि थोडा वेळ काय करायचंय, जोपर्यंत तरी येत नाही तो आमटी उकळून घ्यायची. आणि मग आता मी नंतर पुरण वाटायला घेतलं. तर मी पुरण यंत्र वापरत नाही. हे जे जाळीचं भांडं असतं, ह्या भांड्यामध्ये पुरण टाकून वरून ते थोडंसं फिरवून घेतलं तर ॲटोमॅटिक खूप छान असं बारीक पुरण तयार होतं. पुरण तयार झालं, मग मस्त गरमागरम भजी. तर ऑलरेडी मी अर्धी भजी तर मी स्वतःच खाऊन घेतली, कारण मला भजी खूप आवडतात. आणि कुरडई पापडचा असा सगळं करून मस्त बेत तयार झाला. गुळवणी आधीच बनवून घेतली होती. तर हे गुळवणीमध्ये तूप टाकून आमच्याकडे खातात. काही लोक दूधही टाकतात गुळवणीमध्ये, पण आम्हाला फक्त तूपच आवडतं. तर तुमच्या एरियामध्ये तुम्ही गुळवणीसोबत दूध टाकता की तूप टाकून खाता, हे मला नक्की सांगा. मग जेवण झालं आणि त्यानंतर आलो वौसा घेण्यासाठी. तर तिथूनच जवळ एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आलो. खूप भन्नाट गर्दी होती बापरे त्या ठिकाणी. म्हणजे अक्षरशः बराच वेळ मला लाईनमध्ये तिथे उभं राहावं लागलं. तर ह्या एरियात आम्ही आता नवीन राहायला आलेलो आहे, त्यामुळे माहीत नव्हतं की वौसाला कोणी फ्रेंड्स भेटतील की नाही. पण आपली मराठी संस्कृतीच अशी आहे की आपण जिथं जातो तिथे मराठी माणसं आपल्याला भेटतात आणि सगळ्यांच्याबरोबर आपले ॲटोमॅटिक चांगले रिलेशन्स बनून जातात. तर तिथेच संक्रांतीच्या वौसाच्या निमित्तानं मला नवीन काही मैत्रिणी भेटल्या आणि ॲक्च्युली मला खूप छान वाटलं हे सगळं करताना. तर ऑलमोस्ट 5-6 जणींसोबत माझी त्या ठिकाणी नवीन ओळख झाली. मग सातारा साईडच्या पण एक ताई भेटल्या, त्यांच्या पद्धतीने विडा घेतला. सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं एकमेकींना, छानशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती नवऱ्याला विचारलं, सांग मी कशी दिसतीये. तर त्यांनी मला हे बोलायला लावलं, ते मी बोलते. 1, 2, 3. आम्ही मंजुलिका. असो. त्यानंतर रात्री तुम्ही पाहताल की गुंड्या सध्या एक नवीन गोष्ट शिकलाय, ते म्हणजे फोटो काढायला. तर कसा पोज देतोय बघा. खूप छान वाटलं हे सगळं पाहून. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग टाकायला थोडा लेट झाला, पण तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिलात, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर आपल्या मराठी मुलीला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटू उद्या नवीन